आज दिनांक 15 मे 2024च्या चालू घडामोडी पाहूयात. सर्वप्रथम बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील कुमार मोदी यांचे काल नवी दिल्लीमध्ये निघाले. त्यांना कॅन्सर झाला होता. जीएसटीच्या मध्ये त्यांचे प्रमुख वाटा होता. ॲन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट हे आयकर विभागाने आता करदात्यांसाठी खुले केले आहे. करदाते याद्वारे त्यांची माहिती पुष्टीकरण प्रक्रियेची स्थिती पाहू शकतील. ॲन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम हे करदात्याने केलेले व्यवहार आणि आर्थिक तपशील प्रदान करते. आपल्याला माहित आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे भाजप नेते वाराणसी येथून आपला उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अजय राय जे इंडिया आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत, मोदींच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. श्रीनगरमध्ये निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार 1996 नंतर यावेळेस सर्वाधिक मतदान झाले, जे जवळपास 38% मतदान होते. लडाख मतदारसंघ हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. तर या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने ताशी गॅल्सन यांना उमेदवारी दिली. ताशी गॅल्सन हे लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे मुख्य कार्यकारी नगरसेवक आणि सह अध्यक्ष आहेत. सियाचीन बेसच्या जवळ सियाचीन बेस कॅम्प आहे, त्याजवळ वारशी नावाच्या गावामध्ये एक बूथ निर्माण केला आहे. या बूथाची विशेषता म्हणजे हा बूथ फक्त एका कुटुंबासाठी तयार केला आहे. यातून मतदानाची सर्वसमावेशकता हे निवडणूक आयोगाचे लक्ष दिसून येते. हे बूथ भारतातील सर्वात उत्तरेकडील बूथ आहे. यानंतर पाहू, प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत यांनी हिमाचल प्रदेशच्या मंडी या मतदारसंघातून आपली उमेदवारी अर्ज भरला आहे. या भाजपच्या उमेदवार आहेत. प्रसार भारतीचे अध्यक्ष हे नवनीत सहगल आहेत. यांनी आत्ताच प्रसार भारतीच्या आकाशवाणी केंद्राला भेट देऊन एका मुलाखतीमध्ये आकाशवाणीच्या डिजिटलायझेशनची गरज व्यक्त केली. भारतातील देशांतर्गत कोळशाचा साठा हा यावर्षी 26% वाढून 149 दशलक्ष टनावर पोहोचला आहे, असे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे म्हणणे आहे. यानंतर ही महत्वाची बातमी अशी, रामचरित्रमानस, पंचतंत्र आणि सहृदय लोकांना या प्रसिद्ध कथा संग्रहांचा समावेश युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये करण्यात आला आहे. हा मुद्दा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. यानंतर महत्वाचा मुद्दा असा, केंद्राने लिट्टे नावाच्या संघटना, लिट्टे म्हणजे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम, ही श्रीलंकेच्या आसपास काम करते, यावर जी बंदी घातली होती मे 2019 मध्ये, ती बंदी 5 वर्षासाठी केंद्र सरकारने वाढवली आहे. केंद्राचे असे म्हणणे आहे की लिट्टे भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला धोका निर्माण करतोय, त्यामुळे सरकारने त्यावर 5 वर्षासाठी बंदी वाढवली आहे. अफगाणिस्तान नंतर केनियामध्ये सुद्धा पूर आला आहे. त्या पूरग्रस्तांसाठी भारताने मदत म्हणून हवाई दलाच्या मानवतावादी सहाय्याचा दुसरा भाग पाठवला. यामध्ये विविध औषधे आणि पूरग्रस्तांना आवश्यक असलेले उपकरणे पाठवली. हा दुसरा भाग होता. याआधी भारताने
नौदलामार्फत सुमेधा नावाच्या जहाजात मदतीचा पहिला भाग पाठवला होता. यानंतरच पुढील चालू घडामोडी, पुढील मुद्दा आहे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार झाल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांनी तेथे कलम 144 लागू केले. पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये हा हिंसाचार होण्यामागचं कारण म्हणजे तेथील आर्थिक वाढ आणि उच्च चलनवाढ असे दिसून येते. भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती व्यायामाची 7वी आवृत्ती मेघालय येथे सुरू आहे. आफ्रिकेवरील भारत अमेरिका संवादाची दुसरी फेरी आज वॉशिंग्टनमध्ये होत आहे. या संवादाचा उद्देश कल्पना आणि दृष्टिकोन सामायिक करणे आणि आफ्रिकेत एकत्र काम करण्यासाठी संस्थात्मक, तांत्रिक आणि द्विपक्षीय समन्वय विकसित करण्याचे मार्ग शोधणे हे आहे. यानंतरचा मुद्दा पाहूया. फ्रान्समध्ये सध्या 77व्या कान्स चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि संगीतकार क्वेंटिन ड्युपिक्स यांनी बनवलेल्या फ्रेंच कॉमेडी द सेकंड ॲक्टसह जगातील सर्व लोकप्रिय चित्रपट महोत्सव सुरू झाला. हा कान्स चित्रपट महोत्सव हा क्वेंटिन ड्युपिक्स यांनी बनवलेल्या फ्रेंच कॉमेडी द सेकंड ॲक्टसह सुरू झाला. यावेळी म्हणजे 77व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या वेळी 22 चित्रपट पाल्मे d'Orसाठी स्पर्धा करणार आहेत. तर प्रसिद्ध अभिनेत्री मेरिल स्ट्रीपला मानद पाल्मे d'Or हा सन्मान दिला जाणार आहे. 12 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारत प्रथमच भारत पर्वचे आयोजन करणार आहे. कान्स येथील भारत पॅव्हेलियन हे भारतीय चित्रपट समुदायासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल, ज्यामध्ये उत्पादन सहकार्य, क्युरेट केलेले ज्ञान सत्र, वितरण सौंदर्य वर स्वाक्षरी करणे, व्यवसाय ते व्यवसाय मीटिंग आणि जगभरातील प्रमुख मनोरंजन आणि मीडिया प्लेयर्ससह नेटवर्किंग यांचा समावेश आहे. भारत पर्व येथे 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे म्हणजेच इफ्फी 2024चे अधिकृत पोस्टर आणि ट्रेलर याचे देखील अनावरण केले जाणार आहे. यंदाचा इफ्फी हा 20 तारखेपासून 28 नोव्हेंबर पर्यंत गोव्यामध्ये होणार आहे. आता खेळ जगताकडे वळूया. बॉक्सिंगमध्ये भारताच्या गौरव चव्हाण याने आज कझाकिस्तानमधील आस्थाना येथे झालेल्या एलोर्डा कपमध्ये पुरुषांच्या 92+ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर याच सामन्यांमध्ये प्रसिद्ध शिव थापा आणि संजय यांना पराभव पत्करावा लागला. भारताची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा ही जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 स्थानामध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला पॅडलर ठरली आहे, जिला जागतिक क्रमवारीत पहिल्या 25 मध्ये स्थान मिळाले. आभा खटुआ भुवनेश्वर येथील राष्ट्रीय फेडरेशन कप ॲथलेटिक्स स्पर्धेत 18.41 मीटरच्या जबरदस्त थ्रोसह महिला शॉटपुटमध्ये सुवर्ण पदक जिंकले. आभा खटुआने सुवर्ण पदक जिंकले. आभा खटुआ ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत होती आणि तिने 18.41 मीटर फेक केल्यानंतर आभा ही एकमेव राष्ट्रीय विक्रमधारक ठरली आहे. यानंतर टेनिसमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन सहकारी मॅथ्यू एम्बडेल यांनी रोम, इटली येथे प्रतिष्ठित इटालियन ओपन टेनिसच्या पुरुष दुहेरीच्या प्री क्वार्टर